गुड इव्हनिंग सर्वांचे डबल अकॅडमी मध्ये स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद बुलढाणा यामधील आरोग्य सेवक 50% यांचा निकाल जाहीर झालेला आहे। या पदाचा आयबीपीएस मार्फत ही परीक्षा घेण्यात आली होती। तर आपण पाहणार आहोत कोणाचे सिलेक्शन झालेलं आहे, 90+ मार्क कोणाला पडलेले आहेत। यामध्ये या व्हिडिओमध्ये आपण सर्व डिटेल मध्ये माहिती पाहणार आहोत। त्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे, लाईक करायचा, व्हिडिओला सबस्क्राइब करायचा आहे चॅनलला, जेणेकरून आपल्याला अपडेट वेळोवेळी मिळून जाणार आहात। ठीक आहे, नेक्स्ट आपण पाहणार आहोत 15 ऑगस्ट निमित्त आपल्या डबल अकॅडमी मध्ये जे ऑफर ठेवण्यात आलेले आहेत, जे कोर्स आहेत त्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत। ही सुवर्ण संधी आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी ऍडमिशन साठी। तर या सुवर्ण संधीचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यायचा आहे। तर आपण पाहूया कोणकोणत्या बॅच आपल्या अकॅडमी मध्ये सुरू आहेत। अंगणवाडी सुपरवायझर या बॅच करिता 5000 फी होती, तर ऑफर मध्ये आपल्याला फक्त 2500 रुपये फी ठेवण्यात आलेली आहे। या सुवर्ण संधीचा सर्व विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यायचा आहे। त्यानंतर सेकंड आहे स्वच्छता निरीक्षक बॅच आहे, 5000 रुपये फी होती, याची 3000 रुपये ठेवण्यात आलेली आहे। 1 वर्षाची व्हॅलिडिटी असणार आहे, आपण अनलिमिटेड वेळा लेक्चर पाहू शकणार आहात। थर्ड बॅच आहे एएनएम जेएनएम बॅच, तांत्रिक विषयासह सर्व विषय आपल्याला शिकवले जाणार, 3000 रुपये फी आहे, 1 वर्षाची व्हॅलिडिटी ठेवण्यात आलेली आहे। नेक्स्ट आहे प्रयोगशाळा बॅच सहाय्यक तसेच तंत्रज्ञान, यासाठी 50% ऑफ ठेवण्यात आलेले आहे, 3000 रुपये फी असणार आहे, 1 वर्षाची व्हॅलिडिटी। तसेच लार्ज डीएसएफएल बॅच आहे, त्याकरिता आपल्याला 2000 रुपये फी आकारण्यात आलेली आहे, 4 महिन्याची व्हॅलिडिटी ठेवण्यात आलेली आहे। यामध्ये आपण अनलिमिटेड वेळा लेक्चर पाहू शकणार आहात। नेक्स्ट पाहूया आपण डिटेल निकालाविषयी। आयबीपीएस मार्फत जी एक्झाम घेण्यात आली होती आरोग्य सेवक 50%, यामध्ये या निकालाविषयी पाहूया। फर्स्ट उमेदवार कोण आलेले आहेत, कंबाईंड निकाल जाहीर करण्यात आलेला आहे, कॅटेगरी वाईज नाहीये। तर फर्स्ट उमेदवार आहेत एनटीटी मधील आहेत दीपक विजयराव बेंडेकर, यांना 200 पैकी 176 मार्क मिळाले, टॉपर आलेले आहेत। वर्धा जिल्हा परिषदेमध्ये बुलढाणा जिल्हा परिषद। नेक्स्ट आहे उमेदवार ओबीसी मधील आहेत प्रतीक कैलास काटे, या सरांना 174 मार्क मिळाले, हेल्थ वर्कर 50% यांचा निकाल आपण पाहत आहोत। नेक्स्ट कॅटेगरी मधील पाहूया आपण। ओपन मधील उमेदवार आहेत उमेश कुमार गोविंदराव देशमुख, या सरांना 172 मार्क मिळालेले आहेत, थर्ड टॉपर आहेत। ओपन मधनं फर्स्ट आलेले आहेत। नेक्स्ट कॅटेगरी पाहूया आपण। ईडब्ल्यूएस मधील जे उमेदवार आहेत एकूण क्रमांक त्यांचा 5वा आहे, गणेश सर्जेराव उर्डुके, यांना 200 पैकी 168 मार्क आहे, 10 मार्क कमी आहेत टॉपर पेक्षा। नेक्स्ट कॅटेगरी मधील पाहूया आपण। एसबीसी मधील जे मेल उमेदवार आहेत अमोल एकनाथ नवरे, यांना एकूण 166 मार्क मिळालेले, यांचं पण सिलेक्शन झालेलं आहे। कॅटेगरी एसबीसी मधनं हे टॉपर आलेले आहेत। नेक्स्ट पाहूया आपण एनटीसी मधील उमेदवार सूरज कैलास मस्के, या सरांचं नाव आहे, यांना 162 मार्क मिळालेले आहेत 200 पैकी, यांचं पण सिलेक्शन झालेलं आहे। ठीक आहे, नेक्स्ट कॅटेगरी मधील मेल उमेदवार पाहूया आपण। आरोग्य सेवक 50% साठी ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे झेडपी बुलढाणा, येथील आपण रिझल्ट पाहत आहोत। एससी शेड्यूल कास्ट मधील विद्यार्थी आहे आशिष शामराव लोखंडे, या सरांना 158 मार्क मिळालेले आहे, एससी मधनं फर्स्ट आहे, त्याने एकूण क्रमांक कंबाईंड रिझल्ट मध्ये 22वा आलेला आहे। नेक्स्ट पाहूया आपण एसबीजे मधील उमेदवार आहेत गजानन बबन राठोड, यांना 158 सेम मार्क मिळालेले आहेत, विजय मधनं फर्स्ट आहेत आणि एकूण 28वा क्रमांक आलेला आहे। ठीक आहे, नेक्स्ट विजय मधील गजानन वामन राठोड, यांना पण 156 2 मार्क कमी आहेत, सेकंड उमेदवार आहेत हे। नेक्स्ट कॅटेगरी मधील कॅन्डिडेट पाहूया आपण। ओपन मधील पाहूया, एकूण 46वा क्रमांक आहे, या सरांचा पियुष आत्माराम राजपूत, यांना 154 मार्क मिळालेले आहेत, यांचं पण सिलेक्शन झालेलं आहे। ठीक आहे, त्यानंतर कॅटेगरी कोणती राहिलेली आपली एसटी राहिलेली आहे, एससी झाली, ओपन झाले, ओबीसी झालेलं आहे, विजय झालेला आहे। एसटी मधील उमेदवार पाहूया आपण। एकूण क्रमांक त्यांचा लिस्ट मध्ये 95 आहे, कंबाईंड रिझल्ट असल्यामुळे। ठीक आहे, यांचं नाव आहे शुभनावा अनुप सुरेश सोनपारोटे, यांना 148 मार्क मिळाले, एसटी मधनं हे प्रथम क्रमांकावरती आलेले आहेत। ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या सर्वांचं डबल अकॅडमी मार्फत हार्दिक अभिनंदन। तसेच ज्या विद्यार्थ्यांचं 1-2 मार्कांनी सिलेक्शन राहिलेला असेल त्यांनी निराश न होता किंवा नाराज न होता अकॅडमीशी संपर्क करायचा आहे, ऍडमिशन घ्यायची आहे, परत अभ्यासाला
सुरुवात करायची आहे. किती टोटल कॅन्डिडेट पाहूया. 3037 उमेदवार घेण्यात आलेले आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी. ज्यांना 90+ मार्क आहेत त्यांचं सर्वांचं लिस्ट मध्ये नाव आलेलं आहे. सर्वांनी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पीडीएफ दिलेली आहे, सर डाउनलोड करायची, आपलं नाव चेक करायचं आहे. आपण जे टॉप उमेदवार आलेले आहेत प्रत्येक कॅटेगरी वाईज त्यांचं फर्स्ट आणि सेकंड उमेदवाराचं नाव पाहिलेलं आहे. ठीक आहे. आपल्या अकॅडमीमध्ये ज्या दुसऱ्या अजून बॅच सुरू आहेत त्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. डीएमआर नागपूर आणि धुळे भरतीकरिता नवीन बॅच सुरू करण्यात आलेली आहे. तर सर्वांसाठी ऍडमिशन ओपन आहेत. या बॅचचे वैशिष्ट्य पाहूया. आपल्याला पहिल्याच प्रयत्नामध्ये यश कसं मिळवायचं आहे याबद्दल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच बेसिक पासून आपली तयारी करून घेतली जाणार आहे. फक्त 50 विद्यार्थ्यांसाठी प्रवेश मोफत असणार आहे. टेस्ट सिरीज ई बुक आपल्याला बॅच जॉईन केल्यानंतर फ्री मिळणार आहे. त्यानंतर आपण लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात. तर या संधीचा 15 ऑगस्ट निमित्त जी ऑफर ठेवण्यात आलेली आहे तर आपण सर्वांनी विद्यार्थ्यांनी लाभ घ्यायचा आहे. अकॅडमीशी संपर्क करायचा आहे. अकॅडमीचा जो क्रमांक आहे मोबाईल क्रमांक 8010 45 77 60 या मोबाईल क्रमांकावरती सर्वांनी संपर्क करायचा आहे. ऍडमिशन प्रोसेस विषयी आपल्याला सविस्तर माहिती दिली जाईल. तसेच पुनश्च एकदा आपण पाहूया शिक्षक पात्रता परीक्षा विषयी बघितले. नेक्स्ट बॅच आहे प्रयोगशाळा सहाय्यक बॅच. ही पण एक नवीन बॅच सुरू करण्यात आलेली आहे. जे विद्यार्थी इच्छुक आहेत त्यांनी मोबाईल क्रमांकावरती संपर्क करायचा आहे. सेम वैशिष्ट्य आहे. तर ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे अकॅडमी मार्फत त्यांचे सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. तसेच जे विद्यार्थ्यांनी 1-2 मार्कांनी सिलेक्शन झालेलं नसेल त्यांनी परत एकदा अभ्यासाला सुरुवात करायची, अकॅडमीशी संपर्क साधायचा आहे आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. व्हिडिओला लाईक करायचा आहे, सबस्क्राईब करायचा आहे आणि शेअर करायचा आहे. सर्वांचे धन्यवाद.